आता बातमी हर्षवर्धन सपकाळांची आहे। सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही असं सपकाळ म्हणालेत। गुंगी गुडियाच्या टीकेनंतर फोन केल्याचा दावा सपकाळांनी केलाय। गुंगी गुडिया या टीकेसंदर्भात गैरसमज पसरवला जातोय असंही सपकाळांचं म्हणणं आहे। तर सुनेत्रा पवारांचा अपमान करण्याचा यामध्ये संदर्भ नव्हता असं म्हणत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर खेद व्यक्त केलाय असंही सपकाळ यांनी म्हटलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत खात्यावरनं सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केल्याच्या प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलं। या संदर्भात सुनेत्रा पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही अशी माहिती सपकाळ यांनी दिली। सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसनं त्यामध्ये गुंगी गुडिया असा उल्लेख केला होता। त्यावरून राज्यात अनेक आंदोलनं झाली। काँग्रेसला मोठ्या राजकीय टीकेचा सामना करावा लागला। मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदेंनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला। त्यानंतर सपकाळ यांनी खेद व्यक्त केला। तसंच काँग्रेसनं सोशल मीडियावरनं ही पोस्टही हटवली। त्यावर आता सपकाळ यांनी स्पष्टीकरणही दिलंय। मी ट्विट केल्यानंतर त्यांच्याशी जरूर त्यांच्यापर्यंत ही माझं भावना भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला, मात्र तो होऊ शकला नाही। मात्र माझी जी भूमिका होती की स्त्री दाक्षिण्य आमच्यासाठी सर्वतोपरी आहे। सदरचे जे INC महाराष्ट्राने केलेले जे ट्विट आहे ते राजकीय आणि प्रासंगिक आहे, त्याचा विपर्यास करू नये आणि सदर मिसकम्युनिकेशनच्या संदर्भात आम्हाला खेद आहे। मूर्ख आहे काँग्रेस। तुम्ही गुंगी गुडिया कुणाला म्हणताय? माननीय सुनेत्रा वहिनी लक्षात घ्या की त्यांचं कुंकू म्हणजे त्यांचे पती यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि त्यातनं त्या सावरत सावरत आज पक्षाची धुरा सक्षमपणे स्वीकारतायत। गुंगी गुडिया म्हणून तुम्ही तुमची वैचारिक बुद्धीची मंद्याई काँग्रेसनी दाखवली आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर दिलगिरी ज्या पोस्ट माध्यमातून केली त्याच पोस्ट माध्यमातून जर मागितली असती तर कुठेतरी तुमचा संपर्क झाला असता। दरम्यान या पोस्ट मागे सुनेत्रा पवारांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, पण तरीही भाजपसह सत्ताधारी पक्षांकडनं गैरसमज पसरवला जातोय असाही दावा सपकाळ यांनी केलाय। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र या विभागाने हे ट्विट केलं होतं आणि जे ट्विट केलं होतं त्याचा संदर्भ हा व्यक्तिगत नव्हता। अवमानाचा कुठे दूरपर्यंत तर संबंधच नाही। मात्र विरोधकांजवळ आता आंदोलन करून दिशाभूल करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे त्यांनी हा विषय खूप पुढे